व्हॉट? काहीही काय? हे कसं शक्य आहे? का शक्य नाही? राहुलने तुला या कामात पेरलंय याचा काय अर्थ आहे? मी आणि राहुल तर एका रूम मध्ये असतो. मग मला कसं नाही माहित? नेल पॉलिशच्या बाटल्या, मेकअपचं सामान ह्या पलीकडे बघितलंस तर समजेल ना आजूबाजूला काय घडतंय. ज्या सापाने आपलं काम केलं तो अनामिकाच घेऊन आला. आणि ही खोटं बोलत नाहीये, कारण त्यावेळी मी स्वतः राहुलशी बोलते. पटली आता तरी खात्री? डिअर नैना वहिनी. अनामिका, राहुलने तुला या घरात आणलं. इनफॅक्ट त्याने या घरात अशा व्यक्तीला पेरलं की कुणाला साधा संशयही येणार नाही. पण तू मला सांग की तू या सगळ्यात कशी काय आलीस, आणि जे काही सांगशील स्पष्ट सांगायचं ना. हो, जे काही चालून डोक्यात तुझ्या ते पटापट सांग मला काय आहे ते. हो सांग ना. हा प्लीज. हे सगळं माझं आहे. राहुल सरांचं डोकं. तुम्हाला आठवतंय जेव्हा अद्वैत दादाला अवॉर्ड मिळणार होता तेव्हा सरोज मॅडम काय म्हणाल्या ते? हे अवॉर्ड चांदेकरांना मिळतंय बिझनेस साठी, त्यामुळे चांदेकरांपैकीच कोणीतरी जाऊन हे अवॉर्ड घ्यायला हवं. चांदेकरांच्या वारसापैकीच कोणीतरी हे घ्यायला हवं. सोहम गेली तो पण मी कधीच विसरू शकणार नाही. आणि तेव्हा राहुल सरांना तुम्ही सोहम पासून सावध राहा आणि लवकरात लवकर त्याचा खेळ खलास करा हेही सांगितलं होतं. रिमेंबर? ओ सो राहुलने तुला या कामाकरता पेरलंय तर. राईट. अनामिका, राहुलने तुला या घरात का आणलं ते कळलंय मला, पण तू का आलीस? तुझा या सगळ्यात काय फायदा आहे ग? बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट. लागेल काय? अनामिका जा ना. अशी किती दिवस बघत बसणार आहेस तू? एवढं जाऊन परफेक्ट लाल रंगाचं गुलाब आणलंस तू त्याच्यासाठी. जा ते दे त्याला, नाहीतर इथेच त्याचा गुलकंद होईल आणि तिथे तो हातचा निघून जाईल. अगं किती दिवस अशी वन साइडेड लव्ह स्टोरी सुरू ठेवणार आहेस तू? जा तू त्याला हो म्हणायला भाग पाड. चांदेकरांचा मुलगा आहे तो, लक्षात ठेव. तू तिचं ऐकू नकोस का? तू उठ बघू. उठ ना. हो हॅलो, काय सॉरी ते ती काय ते काय धक्का दिला. सोहू हा? हाय. तू काहीतरी म्हणत होतीस ना? नाही काही नाही. ओके बाय. हाय. ऍक्च्युली बोलायचंय. बोल. मला अजून माझ्या फिलिंग्स लपवता नाही येणार. सोहम, आय लव्ह यू. काय? उठ ना, उठ. प्लीज उठ. तुला मी किती वेळ. हे बघ, मला तुझ्या फिलिंग्स कळत आहे, ओके, पण अगं मी तुला किती वेळा सांगितलंय की माझं तुझ्यावर प्रेम नाहीये, मला तू नाही आवडत. अगं
तू माझी फक्त मैत्रीण आहेस, दॅट्स इट. त्याच्या पुढे आपल्यामध्ये काहीही नातं नाहीये. आय नो तुझ्या फिलिंग्स आहेत, पण त्या फिलिंग्स दोघांच्याही असल्या पाहिजेत ना. प्लीज समज, आणि प्लीज माझ्या मागे मागे करणं आहे ना आता बंद कर. नाही 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 अनामिका, या वेळेला ना काही इमोशनल मला नको. अगं अनामिका, तू रडू नको ना. आय एम सॉरी. हे बघ, प्लीज रडू नकोस. हे बघ, आय नो मी तुला हर्ट केलंय, त्यासाठी आय एम रिअली सॉरी. अगं पण मी तुला खरं सांगितलं ना, कारण अगं मी मुली फिरवणाऱ्यांपैकी नाहीये ना मी. मग मी तुला स्पष्ट सांगितलं म्हणजे तू मूव्ह ऑन होऊ शकशील. आणि हे बघ, तू माझ्याकडून कुठल्याच अपेक्षा ठेवू नकोस, प्लीज कुठल्याच ठेवू नकोस. आपल्यामध्ये काहीही होऊ शकत नाही. माझा फोकस वेगळा आहे अगं, मला करिअरमध्ये फोकस करायचंय. ओके, सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुला सांगतो, या गोष्टी आपण फोर्स करू शकतो का? नाही ना. आय होप तुला समजते. हा, आणि ह्यानंतरही तुला समजत नसेल ना तर आय एम रिअली हेल्पलेस. आय प्यार में बंदी. फस गई बंदी. जाऊ दे ग अनामिका, तू माझ्या टाईपची नाही आहेस ना. माझा फोकस खूप वेगळा आहे. हे गप्पा बसा ना, काय करताय तू? बस कोणाच्या फिलिंगची कशाला मस्करी करताय? रडू नकोस ना प्लीज. हे बघ, समोरून मुली गळ्यात पडते तर कर ना थोडा टाइमपास. गप ना. काय गप्पू बस यार, बरोबर तर बोलतोय. काय बरोबर आहे? मी मुली फिरवणाऱ्यांपैकी नाही. मला तिच्याबरोबर कुठलंही रिलेशन एस्टॅब्लिश करायचं नाही. आणि तुम्ही उगाच ना मस्करी करून तिच्या मनात काहीतरी कोंबू नका. अरे चालते, काय ना, आम्ही फक्त तुझ्या मनात काय ते बघत होतो. अशी वेडे आहात तुम्ही, वेडे. अरे सोड, असं या ना, मी गेलं मागे मागे फिरायची लय घाण सवय. अरे पण ती सोमच्या टाईपची नाही आहेत ना. अय चिपकू, अरे काय सोम तुला भाऊ पण देत नाही. चल सोड. काय बोलताय तुम्ही? चिपकू अनामिका.